तर नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस स्टिच आणि डबल क्रॉस स्टिच कशी घालायची हे शिकणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 कलरचे धागे सिल्कचे घेतलेले आहेत आणि 2 लाईन ड्रॉ करून घेतलेले आहेत। तर तुम्हालाही असे लाईन्स ड्रॉ करून घ्यायचे आहेत किंवा तुमच्या डिझाईननुसार जसं योग्य होईल तशी तुम्ही ड्रॉइंग करू शकता। तर स्टार्टिंगला नॉट कशी घालायची आणि एंड नॉट कशी घालायची ते मी अगोदर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत आहे। तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि कोणत्या स्टिचेससाठी कोणती नीडल वापरायची तेही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। तर आता इथे मी 2 तारची जी नीडल आहे ती वापरत आहे, कारण इथे आपण डबल धागा घेतलेला आहे। तर क्रॉस स्टिच घालताना तुम्हाला सर्वात प्रथम काय करायचं आहे, जी तुम्ही सगळ्यात जास्त जी तुमच्याकडून मिस्टेक होते ती म्हणजे काय, तर जिथे तुम्ही क्रॉस स्टिच घेणार इथे तुम्हाला लॉक करावं लागेल। जर तुम्ही इथे लॉक नाही केलं तर हे बघा, जर इकडे डायरेक्ट तुम्ही स्टिच घेतली तर ह्या दोन्ही स्टिच एकमेकाच्या आतमध्ये जातात। तर असं होऊ नये त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे आणि इथे लॉक स्टिच घालावी लागेल। ओके, तर इथे आपण लॉक स्टिच घातलेली आहे आणि असं आपल्याला प्रत्येक स्टिचला लॉक स्टिच घालत जायचे आहे। तर अशा प्रकारे एकदम सुंदरतेने ही तुमची क्रॉस स्टिच तुमची जागेवरून हलणार नाही। तर एवढ्या सुंदर पद्धतीने हे तुम्ही क्रॉस स्टिच घालू शकता। तर ही आपली झाली सिंगल क्रॉस स्टिच। तर प्रत्येक स्टिचला तुम्हाला असं इथे लॉक घालावं लागणार, जेणेकरून ती स्टिच जागेवरून हलणार नाही। तर इथे डबल क्रॉस स्टिच घालण्यासाठी मी 2 धागे यूज केलेले आहेत, म्हणजेच की डबल तारचे आपण स्टिच इथे घालत आहोत। तर इथे एक स्टिच घेऊन आपल्याला इथे एक लॉक स्टिच घालायची आहे। तर असे प्रत्येक ठिकाणी आपल्याला करायचं आहे। तर ही झाली आपली सिंगल क्रॉस स्टिच। आणि एंडला आपल्याला इथे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेवढे पण स्टिचेस घेतलेले आहेत ते ओपन होऊ नये। आता ज्यावेळेला आपण डबल क्रॉस स्टिच घालणार त्यावेळेला जिथे गॅप आहे तिथून आपल्याला स्टार्ट करायचे आहे, म्हणजे इथून इथे अशी घालायची आहे। आणि तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये घेऊ शकता। तर इथे मी गोल्डन आणि ग्रीन कलरचा यूज केलेला आहे सिल्क थ्रेडने। तर ज्या पद्धतीने आपण ही स्टिच घातली त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी स्टिच घालायची आहे। स्टार्टिंगला आपल्याला लॉक करून घ्यायची आहे स्टिच। तर ही स्टिच आपण कुठे वापरतो, ब्लाऊजच्या बॉर्डरमध्ये किंवा जिथे आपली डिझाईन आहे क्रॉस स्टिचची तिथे आपण ही स्टिच घालू शकतो। तर एंडला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे। तर एंड नॉट आपल्याला कशी घालायची ती अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवलेली आहे। तर आई बटनमध्ये तुम्हाला ते लिंक मिळून जाईल, तर ते पूर्ण व्हिडिओ बघा आणि लॉक कशी घालायची ते तुम्ही शिकून घ्या। तर अशा प्रकारे आपली डबल क्रॉस स्टिच आणि क्रॉस स्टिच पूर्ण झालेली आहे। तर घरी तुम्ही प्रॅक्टिस करा आणि खूप चांगल्या पद्धतीने आरीवर्क शिका। अशाच प्रकारे आरीवर्कच्या वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओलाही लाईक करा।